नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती पेपर सन 2023 म्हणजेच आज झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आज आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, सन 2023 च्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहेत? सन 2023 च्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सन 2023 च्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पॅरिस या शहरामध्ये होणार आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, एस सोमनाथ सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत। ऑप्शन क्रमांक तिसरा, गुगल या संकेतस्थळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? गुगल या संकेतस्थळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सन 1998 या वर्षापासून गुगल या संकेतस्थळाची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या हा दिवस असतो। प्रश्न क्रमांक 5वा, त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ काठमांडू या शहरामधलं ते एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक 6वा, फॉक्सकॉन ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशामधली कंपनी आहे? फॉक्सकॉन ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशामधली कंपनी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, फॉक्सकॉन ही कंपनी तैवान या देशामधली कंपनी आहे। प्रश्न क्रमांक 7वा, भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, चिल्का हे सरोवर भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं शिखर आहे? मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं शिखर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, ओडिसा या राज्यामध्ये मलयगिरी हे महत्त्वपूर्ण शिखर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्वर आयोडाईड यांचा प्रामुख्याने वापर हा केला जातो। प्रश्न क्रमांक 10वा, पांझरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? पांझरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, पांझरा ही नदी तापी या नदीची ती एक प्रमुख उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झाली होती? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 12वा, दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, दाभोसा हा धबधबा पालघर जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। ऑप्शन क्रमांक 13वा, सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे। प्रश्न क्रमांक 14वा, अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कलम 312 हे कलम अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक 15वा, PWG हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? PWG हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 PWG हे नक्षलवाद यांच्या संबंधीची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 16 भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव खालीलपैकी काय? भारताने अवकाशामध्ये सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव खालीलपैकी काय आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारताने सोडलेल्या ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 रंगराजन समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? रंगराजन ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय बचत व गुंतवणूक यांच्या संबंधीची ती समिती आहे. प्रश्न क्रमांक 18 विद्या कनुका ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली? विद्या कनुका ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्या कनुका ही योजना आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली योजना आहे. प्रश्न क्रमांक 19 मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मीराबाई चानू या खेळाडू वेट लिफ्टिंग या खेळाशी त्या संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 20 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? तर 26 जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून तो ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 21 भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भिलाई येथील लोह पोलाद हा कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये तो कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 22 रक्ताचे एकूण किती गट आहेत? रक्ताचे एकूण किती गट आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रक्ताचे एकूण 5 गट आहेत. प्रश्न क्रमांक 23 धरणामध्ये साठवलेले पाणी हे खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा स्रोत आहे? धरणामध्ये साठवलेले पाणी हे खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा स्रोत आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 धरणामध्ये साठवलेले पाणी हे स्थितीज ऊर्जेचा स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 24 क्रिप्टो करन्सी सुरू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता आहे? क्रिप्टो करन्सी सुरू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 व्हेनेझुएला या देशाने सर्वात प्रथम क्रिप्टो करन्सी ही सुरू केली. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या एका रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 180 अंश रेखावृत्त याला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात. तर या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न विचारले होते, ते कशा प्रकारचे विचारले होते ते आपण आज पाहणार आहोत. तर या ठिकाणी प्रश्न विचारला होता मुलांनो शिस्तीत चला. आपल्याला या ठिकाणी या वाक्याची विभक्ती ओळखायची आहे. मुलांनो शिस्तीत चला या वाक्याची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. मुलांनो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संबोधन या ठिकाणी या वाक्याची विभक्ती होईल. प्रश्न क्रमांक 27 पुढीलपैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मित्रत्व या ठिकाणी भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 28 मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 29 मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे. मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 30 प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अर्वाचीन या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 31 झटकन पटकन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणी अव्यय आहेत? झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणी अव्यय आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अनुकरण दर्शन या अनुकरण दर्शक या प्रकारची क्रियाविशेषणी अव्यय आहेत.
प्रश्न क्रमांक 32 देवघर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. देवघर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नपुंसकलिंग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33 डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रस आहे. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रस आहे. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 श्रृंगारस या ठिकाणी या वाक्यामधला रस आहे. प्रश्न क्रमांक 34 भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भ्रांत या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 35 तिने गाणे म्हटले या वाक्याचा आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. तिने गाणे म्हटले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर्तरी या प्रयोगाचं वाक्य आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि हे प्रश्न कोणकोणत्या शिफ्टला आले होते ते नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे.